नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आरटीमध्ये आता नवीन प्रणालीनुसार ॲडमिशन चालू झालेले आहेत. काल 17 मे 2024 रोजी आरटीची नवीन प्रक्रिया पुन्हा नव्याने चालू झालेली आहे. आरटी संदर्भात जी अधिसूचना शासनाने काढली होती त्या अधिसूचनेला माननीय हायकोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे आता शासनाने पुन्हा नव्याने आरटी प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि आरटी पोर्टलवर आता फॉर्म भरण्यास पुन्हा नव्याने सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आता यापूर्वी जर तुम्ही आरटीचे फॉर्म भरले असेल तर आता तुम्हाला काय करायचं आहे. मित्रांनो, जर यापूर्वी तुम्ही आरटीचे फॉर्म भरले असेल तर तो फॉर्म आता विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करून पुन्हा नव्याने तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही आरटी लॉटरी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हाल. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म भरताना तुमचा मोबाईल नंबर चुकवू नका. कारण जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चुकवला तर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड हा चुकलेल्या मोबाईल नंबरवर जाईल आणि त्यामुळे तुम्हाला तो युजर आय डी आणि पासवर्ड मिळणार नाही. आणि जर तुम्ही पासवर्ड रिसेट करायचा प्रयत्न केला तर त्याचा OTP पण जातो आणि तो OTP पण समोरच्या मोबाईलवर चुकलेल्या मोबाईलवर जाईल. त्यामुळे तुम्हाला तो OTP मिळणार नाही आणि तुम्ही पासवर्ड फॉरगेट करू शकत नाही. मग आता तुम्ही म्हणाल मी मोबाईल नंबर चुकवला तर मी आता पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करतो. मित्रांनो, जर तुम्ही पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करायला गेलात तर तुमचं नाव, तुमची जन्मतारीख आणि जिल्हा हे सर्व सेम असल्यामुळे डुप्लिकेट एंट्री म्हणून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही. त्यामुळे तुमच्या पाल्याचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही चुकवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म भरत असताना मोबाईल नंबर व्यतिरिक्त जर नावामध्ये जन्मतारखेमध्ये काही चूक झाली, फॉर्म भरताना काही चूक झाली तर फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर राईट साईडला डिलीट ॲप्लिकेशन नावाचं बटन असतं. त्या डिलीट ॲप्लिकेशन नावाच्या बटनवर डिलीट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म डिलीट करू शकता आणि पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करून नवीन फॉर्म भरू शकता. जर चुकलेला फॉर्म तुम्ही डिलीट न करता पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करायला जाल तर तुमच्या पाल्याचे 2 फॉर्म सबमिट होईल. त्यामुळे तुम्ही आरटी प्रक्रियेच्या लॉटरी सिस्टमला बाद होणार. त्यामुळे मित्रांनो, चुकलेला फॉर्म अगोदर डिलीट करा आणि त्यानंतर नवीन फॉर्म भरा. मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे आणि जर नवीन एंट्री केली तर तुम्ही आरटी प्रक्रियेमधून बाद होणार. त्यामुळे फॉर्म भरताना लक्षपूर्वक, काळजीपूर्वक फॉर्म भरा. फॉर्ममध्ये काही चुकी झाली असेल तर फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर तो नीट तपासून बघा आणि नंतर सबमिट करा. आणि जर फॉर्म तपासताना काही चुकी आढळली तर ती चुकी आढळली असेल तर तुम्ही फॉर्म पहिले डिलीट करा आणि त्यानंतर पुन्हा नव्याने नवीन फॉर्म भरा. ही होती आरटी संदर्भात छोटीशी अपडेट. मित्रांनो, आता आरटीचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता की आरटीचा फॉर्म कसा प्रकारे भरायचा.